अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन केले। बंड गार्डन पोलिसांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले। अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभरो आंदोलन केले। या आंदोलनात 1,500हून अधिक अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या। यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या। 6 जानेवारीपासून अंगणवाडी सेविका संपावर आहेत, मात्र शासनाने अद्याप दखल घेतली नाही। मानधन वाढवून द्यावे, सेविकेच्या मानधना एवढा बोनस सर्वांना द्यावा, महागाई भत्त्यानुसार मानधनात वाढ करावी आदी मागण्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आहेत। संपावर असतानाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस लसीकरणाचे काम काळ्या फिती लावून करणार आहेत। राज्यातील शहरी, ग्रामीण गरीब वस्त्या, आदिवासी पाडे, वाडी वस्तीवर लाखो बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण, सकस आहाराद्वारे स्त्री बालकांच्या आरोग्य रक्षणाचे काम अंगणवाड्यांमध्ये चालते। तथापि अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची खंत सेविकांनी व्यक्त केली। 6 जानेवारीपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी पुन्हा एकदा लढा सुरू केलेला आहे। 6 जानेवारीपासून राज्यातल्या 1.25 लाख अंगणवाड्या बंद आहेत, ज्याच्यामध्ये 35 ते 40 लाख 3 ते 6 वयोगटातली मुलं पूर्व प्राथमिक शिक्षण घेतात, त्यांचं शिक्षण बंद आहे, त्यांना सकस आहार बंद आहे, याची तळतळ आम्हाला आहे। आणि 6 तारखेपासून हे आंदोलन सुरू झाल्यानंतर सरकारने स्वतःहून कसली दखल घेतली नाही। 8 जानेवारीला ज्यावेळेस आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढल्याने रस्त्यावर आलो, त्यावेळेस 50,000 बायांना ठेवायला तुरुंगामध्ये जागा नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेत असं सांगितलं की दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतरच्या एखाद्या दिवसामध्ये आम्ही पेन्शनच्या विषयीचा GR आम्ही काढू, तुमची या मागण्या आम्ही पुढे नेऊ आणि मानधन वाढीच्या विषयी प्रस्ताव खात्याला तयार करायला सांगू। याचा दुसरा अर्थ असा की इतके वर्ष आम्ही मागणी करतोय, सेविकेला 4,000 आणि मदतीचा 2,000 एवढं कमी मानधन आहे, त्या मानधनाच्या वाढीचा प्रस्ताव सुद्धा खात्याने तयार केला नाही। ही शोकांतिका आहे आणि आम्हाला असं वाटतं की या सरकारने गेले 10-11 दिवस महाराष्ट्रातल्या लहान बालकांचं शोषण केलेलं आहे, आम्हाला ते बघवत नाहीये। म्हणून जे आज तुरुंगामध्ये राहतात त्यांना आम्ही काही आंदोलनानंतर तुरुंगवास भोगलेला आहे, आम्हाला माहिती आहे की तुरुंगामध्ये काय सुविधा असतात। तुरुंगामध्ये एका कैद्यामागे जेवढा खर्च होतो तेवढे सुद्धा पैसे अंगणवाडी मदतनीसला मानधन म्हणून मिळत नाही। ही शोकांतिका आहे। म्हणून आम्ही असं ठरवलंय की आमच्या मागण्यात जर तुम्ही लक्ष देत नसाल तर तुरुंगातच जाऊन बसावं, म्हणून आजचा जेल भरो आंदोलन आम्ही केलेलं आहे। आजच्या आंदोलनामध्ये आम्ही स्वतःला अटक करून घेऊ आणि त्यानंतर काय सरकार ठरवेल आमचं काय करायचं। टेन्शन नको, टेन्शन नको, टेन्शन नको, टेन्शन नको, टेन्शन नको, टेन्शन नको, आमच्या मागण्या मान्य करा। ज्याप्रमाणे रस्ता अडवलेला आहे त्याप्रमाणे आव्हान करतो, त्याप्रमाणे आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे आणि पोलीस जायचं चालू